Good morning, everyone. So today we are going to continue with our next string components. So now, starting with J combo box. So before J combo box, I would just like to remind you about the choice control in AWT. Okay, आपण जे choice बघितलं होतं AWT मध्ये, तो तुम्हाला रिमाइंड करायचा होता. हा पॉइंट बघायच्या आधी तुम्ही तो इथं choice component बघून घ्या. Okay, the object of choice class used to show the pop-up menu of choices. Okay, म्हणजे आपण जसं आपण चॉईस मध्ये आपण सिंगल आयटम सिलेक्ट करत होतो. सो इट्स अ पॉपअप मेनू. ओके, इथं चॉईसला नाव काय आहे की जे कॉम्बो बॉक्स आहे. चॉईस सिलेक्टेड बाय द युजर इज शोन इन द टॉप ऑफ मेनू. जो आपण ऑप्शन सिलेक्ट करतोय तो आपल्या कॉम्बो बॉक्स मध्ये टॉपला असेल. ओके, इट इनहेरिट्स द जे कॉम्पोनंट क्लास. ओके, सो जे कॉम्बो बॉक्स we have some constructors. So first constructor is J combo box. So it creates uh, this is the constructors we are available with, that is J combo box, J combo box with single parameter, J combo box with single parameter. So first one is default constructor, where it will create a J combo box with default data model. म्हणजे इथं काय असणार, तुमचा कंटेंट काय नसणार, फक्त जे कॉम्बो बॉक्स फक्त डिस्प्ले होईल. त्यानंतर इथं आपण काय करतोय, आयटम्स पास करतोय. सो इट क्रिएट्स दॅट कंटेंट्स द एलिमेंट्स इन अ स्पेसिफाईड अरे. इथं आपण काय करणार आहे, अरे पास करणार आहे. ठीक आहे, अरे पास करणार आहे आपले कंपोनेंट जे आपल्याला डिस्प्ले करायचे त्यासाठी. किंवा आपण वेक्टर सुद्धा करू शकतो. वेक्टरच्या केसमध्ये आपले ऑब्जेक्ट्स वगैरे पास करण्यासाठी आपण वापरतो. ओके, आता अरे आणि वेक्टर हे आपण ऑलरेडी लास्ट इयरला जीपीआर मध्ये बघितलेले आहे. दोघेही अरेच आहेत, फक्त ऑब्जेक्ट अरे मध्ये कसं स्पेसिफाईड एलिमेंट दिलेले असतात, वेक्टर मध्ये आपण एलिमेंट्स वाढवू शकतो आणि त्याचा टाइप असतो ऑब्जेक्ट. ओके, सो नाव so these are some of the methods. Okay, the first one is add methods. Okay, add item. This is the first method. इथं आपण जो आपल्याला add item ऍड करायचा आहे, मग ऑब्जेक्ट असेल किंवा आपला एलिमेंट असेल, तो तुम्ही इथून ऍड करू शकता. इट इज यूज टू ऍड आयटम इन अ आयटम लिस्ट. म्हणजे आपला जो आपल्याला आयटम ऍड करायचा तो करू शकतो. त्यानंतर रिमूव्ह आयटम हा आपला सेकंड आहे. इट यूज टू डिलीट आयटम फ्रॉम द आयटम लिस्ट. जो आपण इथं पास करणार आहोत तो आयटम डिलीट होईल. रिमूव्ह ऑल आयटम्स, आता अशा केसमध्ये जिथं आपल्याला सगळे आयटम्स रिमूव्ह करायचे आहेत त्या केसमध्ये आपण रिमूव्ह ऑल आयटम्स यूज करतो. त्यानंतर सेट एडिटेबल बुलियन व्हॅल्यू. आता इथं बुलियन व्हॅल्यू दिले म्हणजे आपल्या इथं ट्रू किंवा फॉल्स असणार आहे. इट इज यूज टू डिटरमाइन वेदर द जे कॉम्बो बॉक्स इज इरिटेबल. तुम्ही इरिटेबल सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर जसं आपण थर्ड चॅप्टरला बघणार आहोत इव्हेंट हँडलिंग साठी, तर ते आपल्याला फंक्शन जर अप्लाय करायचे असतील तर ऍड ऍक्शन लिस्टनर आपण इथून करू शकतो. इथं काय होतं, आपल्याला एखाद्या आपल्याला इव्हेंट घडवायचे असेल, ठीक आहे, समजा आपण एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण समजा एखादा आपण कॉम्बो बॉक्स मध्ये आपण मल्टिपल आयटम्स आहेत, ते एखादा आयटम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीनं रिझल्ट पाहिजे असेल तर त्यासाठी आपण ऍड ऍक्शन लिस्ट ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला आता एक्झाम फॉर्म असतो, सेम 1 सेम 2 असे प्रकार असतात. म्हणजे काय, सेम 1 सिलेक्ट केलं की सेम 1 चेच फक्त सब्जेक्ट दिसायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला आपण सेपरेट 4 न ठेवता सर इथं 1 2 3 1 2 3 4 असं 5 6 असे 6 शब्द 6 न ठेवता आपण एक सिंगलच ठेवायचा. ठीक आहे, ज्यामध्ये आपण सगळे सिलेक्ट करणार आहोत आपला कॉम्बो बॉक्स. ओके, अशा पद्धतीने आपण समजा सेम 1 सिलेक्ट केली तर सेम 1 चे सगळे सब्जेक्ट दिसायला पाहिजेत. अशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. त्यानंतर ऍड ऍक्शन लिस्ट आयटम लिस्टनर, आपल्याला आयटम साठी आपण ते यूज करतो. आता हे this is one of the example. Okay, here we have a single combo box, okay, which will display country name. Okay, USA, India, Australia, USA, England, New Zealand अशा आपण कंट्री नेम डिस्प्ले केले. इथं सुद्धा आपण फ्रेम यूज केले, फ्रेमचं नाव टाकलंय कॉम्बो बॉक्स एक्झाम्पल, ते इथं पण डिस्प्ले झालेलं आहे. ओके, आता इथं बघा एक स्ट्रिंग अरे घेतलाय, स्ट्रिंग अरे. ओके, सो पहिलं नाव आहे इंडिया, ऑस्ट्रेलिया, USA, इंग्लंड, न्यूझीलंड. आता हा जो सिक्वेन्स आहे हाच सिक्वेन्स आपल्याला इथं दिसणार आहे. ठीक आहे,
हा जो सिक्वेन्स आहे तोच आपल्याला दिसत नाही, कारण आपण अरे मध्ये आपण इंडेक्स वरती काम करतो, इथं सुद्धा आयटम वाईज इंडेक्स वरतीच काम होतं. जे आपण चॉईस मध्ये बघितलं होतं, जिथं आपल्याला आयटम्स येतील तिथं आपण इंडेक्स वरतीच काम करणार, अरे मध्ये सुद्धा इंडेक्स वरतीच काम होईल आणि त्याप्रमाणे याच सिक्वेन्सला ते डिस्प्ले होईल. त्यानंतर बघा जे कॉम्बो बॉक्सचा एक ऑब्जेक्ट तयार केला सीबी. ओके, सीबी. त्यानंतर त्याचा पास काय केलं बघा, कंट्री. कंट्री काय आहे, दिस इज अरे. ओके, सो आता आपला आपण सेकंड कन्स्ट्रक्टर यूज केलाय ज्यामध्ये आपण एक अरे पास करतोय. ओके, सो सीबी इज अ ऑब्जेक्ट ऑफ कॉम्बो बॉक्स where we are displaying the contents of this country array. Okay, so cb dot set bounds. Okay, so now cb is the object of combo box, set bound केला त्याला आणि आपण त्याची पोझिशन सेट केली. ओके, त्यानंतर बघा फ्रेमचा ऑब्जेक्ट आहे एफ डॉट ऍड सीबी. सीबी आपण काय केला, फ्रेमला ऍड केला, सेटने आउट नन करून घेतला, सेट साईज 400 500 आपण फ्रेमची साईज सेट केली आणि विजिबिलिटी ट्रू केली. हा प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला हा असा इथं क्लिक केल्यानंतर हा आपला असा ब्लॉक दिसेल. त्यानंतर आपले जे आयटम्स आहेत, आता आपण इथं 5 आयटम्स घेतले, इंडिया, ऑस्ट्रेलिया, युएसए, इंग्लंड, न्यूझीलंड. तर याच्यामध्ये आपण जो आयटम होता इथं सिलेक्ट केलेला आहे युएसए. ठीक आहे, त्यामुळे इथं युएसए इथं आला. जे आपण लास्ट टाइम पीपीटी मध्ये बघितलं होतं की जो आपला आयटम सिलेक्टेड असेल, ओके, जो आपण इथं आयटम सिलेक्टेड असेल तो तुम्हाला इथं दिसेल. ओके, जो डिपेंड्स ऑन द आयटम सिलेक्शन तो आपल्याला इथं कॉम्बो बॉक्स मध्ये दिसेल. आता नेक्स्ट कंट्रोल आहे जे टेबल. आता आपण एक्सेल किंवा ऍक्सेस वरती भरपूर वेळा काम केलंय ज्यामध्ये आपल्याला टॅब्लो फॉर्म मध्ये डेटा दिसतो, बरोबर. किंवा आपण VB.NET मध्ये आपण एक ऍप्लिकेशन पण बनवलं होतं ग्रीडचं, याच्यामध्ये आपल्याला टॅब्लो फॉर्मॅट सगळा डेटा दिसत होता. सेम आपल्याला स्विंग कंट्रोल मध्ये सुद्धा टॅब्लो फॉर्मॅट डेटा आहे. सो जे टेबल क्रिएट्स अ क्लास यूज टू डिस्प्ले डेटा इन अ टॅब्लो फॉर्म. ओके, आपला डेटा टॅब्लो फॉर्म मध्ये आपल्याला ज्यावेळी डिस्प्ले करत असतो त्या केस मध्ये आपण युज करतो. इट इज कंपोज्ड ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज कॉलम आपल्याला इथं असणार आहे. इथं आपल्याला 2 कन्स्ट्रक्टर अवेलेबल आहे. एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर विथ दिस विल क्रिएट अ टेबल विथ अ एम्प्टी सेल्स, काहीच नसणार आहे, फक्त तो कंट्रोल पुटअप होईल. त्यानंतर नेक्स्ट कंट्रोल आहे जिथं आपल्याला 2 पॅरामीटर्स आहेत रोज आणि कॉलम साठी, जिथं आपण काय करतो की आपण रोज आणि कॉलमचा पास करतो, क्रिएट्स अ टेबल विथ स्पेसिफाईड डेटा. आता इथं आपल्याला काय करायचे बघा, इथं 2 अरे आहे, इथे एक अरे आहे आणि इथे एक अरे आहे. ओके, असे 2 अरे घ्यायचे आणि तो अरे आपल्याला पास करायचे. ओके, सुना हा आपला सिंपल प्रोग्राम बघा. ओके, हा सो सुरुवातीला आपला जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार हा आपलं पॅकेज इम्पोर्ट केलं. आता केअरफुली बघा, आपण इथं काय करतोय बघा, हा झाला आपला फ्रेम आणि इथं पूर्ण टेबल त्याने माउंट केलाय. ठीक आहे, सो एफ ऑब्जेक्ट तयार करून घेतला. आता इथं बघा पहिला पॅरामीटर जे होतो 2D अरे आहे. ओके, 2D अरे, त्यामध्ये बघा 101 अमित आणि 670000. आणि इथं आपण जो सिक्वेन्स जो आहे, ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता हा झाला सिंगल अरे, हा झाला सेकंड अरे, हा झाला थर्ड अरे, आणि हा आपल्याला ऍज अ 2D म्हणून वापरायचा आहे, 2D अरे. ओके, आणि त्यात अरे नाव काय दिलं, डेटा. सेकंड आहे कॉलम. कॉलम मध्ये बघा आपल्याला जे आपल्या टेबलच्या कॉलमला नाव द्यायचे आहेत, ठीक आहे, टेबलच्या कॉलमला जे नाव द्यायचे आहेत ते इथं पास करायचे. ओके, फर्स्ट इज आयडी, नेम, सॅलरी. ओके, समजा तुम्ही इथं आयडी नाव दिला आणि इथं नेम पास केला, काही फरक पडत नाही, पण देताना आपण एक असं एक स्टँडर्ड म्हणून आयडीच्या ठिकाणी आयडी टाकायचे, नेमच्या ठिकाणी नेम टाकायचे. तुम्ही मिक्स केला तरी काही फरक पडत नाही,
आपण जे इथं आयटम्स या 2D अरे मध्ये पास केलेत तोच आपला आउटपुट इथं दिसणार आहे. ओके, त्यामुळे पास करताना जरा प्रॉपरली करा. ओके, त्यानंतर बघा जे टेबल तयार केला. ओके, जे टेबल क्लास जेटी नाव आहे त्या ऑब्जेक्टचं आणि त्याला आपण काय केलं, दोन पॅरामीटर्स पास केले. फर्स्ट अरे, सेकंड अरे. फर्स्ट अरे मध्ये आपला 2D अरे असणार आहे ज्यामध्ये आपला डेटा आहे आणि सेकंड आपल्याला फक्त कॉलमचे नाव पास करायचे. ओके, त्यानंतर बघा आता हा जीटी ऑब्जेक्ट तयार झाला. जेटी डॉट सेट बाउंड्स केला. त्यानंतर बघा जे स्क्रोल पेन वापरलंय, जे स्क्रोल पेन आपण मागं बघितलेला आहे आणि त्याला आपण जेटी हा पास करून घेतलाय. सो ऍड एसपी. आता एसपी काय आहे, स्क्रोल पेनचा ऑब्जेक्ट. ओके, आता नीट बघा काय केलंय, पहिल्यांदा टेबल तयार केलाय. ओके, त्यानंतर त्याला आपण कशामध्ये माउंट केलंय, स्क्रोल पेन मध्ये. आणि स्क्रोल पेनला कशात माउंट केलंय, फ्रेम मध्ये. ओके, अशा पर्यंत आपण वर्किंग करणार आहोत. त्यानंतर आपण विजिबिलिटी ट्रू करून घेतले आणि हा आपला आउटपुट आहे. तर याच्यामध्ये आपण जो सिक्वेन्स न कॉलम नेम पास केलेत, आता इथं काय काय, आयडी, नेम, सॅलरी. सो आयडी, नेम, सॅलरी. त्यानंतर बघा इथं कॉलमचे कंटेंट्स बघा, डेटा काय काय, 101 अमित 670000, 101 अमित 670000. अशा पद्धतीने आपण जेवढे इथं रोज घेणार ते सगळे रोज इथं डिस्प्ले होईल. ओके, आता घेताना फक्त एक प्रिकॉशन काय घ्यायची की तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स जे आहेत ते एका अरे मधले नंबर ऑफ कंटेंट जेवढे आहेत त्या रेशो मध्ये असावे. सॉरी, त्या काउंट प्रमाणे असावेत. ओके, बाकी आपला प्रोग्राम हा जसं आपण AWT मध्ये केलं होतं स्क्रोल पेन मध्ये टाकून घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे लिस्ट. आता लिस्ट बद्दल बोलायचं झालं तर आपण AWT जसं लिस्ट होती त्याच पद्धतीने ही लिस्ट असेल, जास्त काही फरक नाहीये. ओके, सो ऑब्जेक्ट ऑफ जे लिस्ट क्लास रिप्रेझेंट द लिस्ट ऑफ टेक्स्ट आयटम्स. The list of text item can be set up so that user can choose either one item or multiple item. एका वेळी आपण सिंगल किंवा मल्टिपल आयटम सिलेक्ट करू शकतो. फर्स्ट आता इथं आपण कन्स्ट्रक्टर बघणार आहोत. इथं काय आहे, जे लिस्ट क्रिएट्स अ जे लिस्ट विथ एम्प्टी अँड रीड ओनली मॉडेल. ओके, इथं आपण एम्प्टी पण करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं काय केलंय, पास जे लिस्ट अरे लिस्ट डेटा. इथं आपल्याला अरे पास करायचा आहे. क्रिएट्स अ जे लिस्ट दॅट डिस्प्लेज द एलिमेंट्स इन अ स्पेसिफाईड अरे. ओके, जे लिस्ट. त्यानंतर आपल्याला लिस्ट मॉडेल आहे अरे डेटा मॉडेल. क्रिएट्स अ जे लिस्ट दॅट डिस्प्ले एलिमेंट्स फ्रॉम द स्पेसिफाईड नॉन नल मॉडेल. आता काही फंक्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे ऍड लिसन सिलेक्शन लिस्नर. सो इट इज यूज टू ऍड अ लिस्नर टू द लिस्ट. आपल्या लिस्टला लिस्नर ऍड करायचे टू बी नोटिफाईड ईच टाइम अ चेंज टू सिलेक्शन ऑकर्स. सिलेक्शन त्यासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे गेट सिलेक्टेड इंडेक्स. इट इज यूज टू रिटर्न द स्मॉलेस्ट सिलेक्टेड सेल इंडेक्स. ओके, जो आपण सिलेक्टेड आयटमचा सेल इंडेक्स रिटर्न करतो. आता लिस्ट मॉडेल, गेट मॉडेल जो आपल्या AWT मध्ये अवेलेबल नव्हता. इट इज यूज टू रिटर्न द डेटा मॉडेल दॅट होल्ड्स अ लिस्ट ऑफ आयटम डिस्प्लेड बाय द जे कॉम्पोनंट्स. आपल्याला जे काय आपण मॉडेल मध्ये पास केलेला आहे तो आपल्याला रिटर्न करायला आपण वापरतो. ओके, सेट लिस्ट डेटा आपल्याला रीड ओनली मॉडेल सेट करायला आपण वापरतो. आता हे एक एक्झाम्पल आहे सोपं ज्याच्यामध्ये आपण जे लिस्ट यूज केलंय. ओके, ज्यामध्ये आपल्याला सध्या 4 आयटम्स आहेत. या 4 आयटमचा आपण सिक्वेन्स बघा. सुरुवातीला काय घेतलंय, L1 पहिला घेतलाय डिफॉल्ट लिस्ट मॉडेल. ओके, स्ट्रिंग आयटम ऍड कशी केली बघा, L1 डॉट ऍड एलिमेंट आयटम 1, आयटम 2, आयटम 3, आयटम 4. ज्या सिक्वेन्सने ऍड करणार तो सिक्वेन्स आपल्या आउटपुटला लक्षात येणार आहे आणि तोच जे लिस्ट घेऊन लिस्टला पास केलाय. ओके, इथं बघा L1 पास करून घेतलाय आणि त्यानंतर ती लिस्ट जी आहे ती इथं आपण फ्रेमला ऍड केली. F डॉट ऍड
लिस्ट आणि विजिबिलिटी ट्रू करून घेतले. सो अशा पद्धतीने आपल्याला ते लिस्ट आयटम सगळे दिसणार आहे. ओके, सो हे सगळे नॉन एडिटेबल आयटम्स असणार आहेत. आता इथं आपण सिंगल किंवा मल्टिपल सिलेक्शन सेट करू शकतो, जशी आपली सिंपल लिस्ट होती तशी. ओके, आता जे स्क्रोल बार. ओके, सो the J scroll bar, the object of J scroll bar is used to add horizontal and vertical scroll bar. आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये किंवा आपल्या फॉर्म मध्ये किंवा आपल्या ऍपलेट मध्ये स्विंग कंपाऊंड मध्ये फ्रेम मध्ये आपल्याला स्क्रोल बार ऍड करायचे असेल तर आपण जे स्क्रोल बार यूज करतो. इट यूज टू इम्प्लिमेंटेशन ऑफ स्क्रोल बार. अगेन इट इनहेरिट्स जे कंपोनंट क्लास. ओके, आता पहिला जो आहे तो जे स्क्रोल बार हा डिफॉल्ट आहे. आता बाय डिफॉल्ट जे आपल्याला काय होतं, व्हर्टिकल स्क्रोल बार तिथे तयार होतो बाय डिफॉल्ट विथ इनिशियल व्हॅल्यूज दॅट इज 0 0. ओके, सो व्हर्टिकल स्क्रोल बार हा बाय डिफॉल्ट तयार होतो. त्यानंतर समजा आपलं ओरिएंटेशन चेंज करायचं, आपल्याकडे दोन ओरिएंटेशन आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मला स्पेसिफिक एखादा ओरिएंटेशन स्पेसिफाय करायचा असेल तर आपण हा सेकंड कन्स्ट्रक्टर यूज करतो, ज्यामध्ये आपण त्याचा इंटिजर आपण म्हणतो डॉट हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आपण पास करू शकतो. क्रिएट्स अ स्क्रोल बार विथ स्पेसिफाईड ओरिएंटेशन अँड इनिशियल व्हॅल्यूज. आता इनिशियल व्हॅल्यूज म्हणजे काय, जसं आपण स्क्रोल पेनला बघितलं होतं, स्क्रोल बारला बघितलं होतं, त्याप्रमाणे इथं सुद्धा आपल्याला इनिशियल व्हॅल्यू आहेत. फर्स्ट पॅरामीटर, थर्ड कन्स्ट्रक्टर त्यासाठी आहे. पहिला ओरिएंटेशन, त्यानंतर व्हॅल्यू, एक्सटेंड, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्स व्हॅल्यू. Creates a scroll bar with specified orientation, value, extend, minimum, maximum. इथं आता एक्झाम्पल बघायचं आहे. आता इथं आपण काय केलंय, सिंपल केलंय, ज्यामध्ये आपण डिफॉल्ट असतो व्हर्टिकल, तो आपण यूज केलेला आहे इथं. ओके, सो जे फ्रेम तयार केली, त्याला आपण नाव दिलं स्क्रोल बार एक्झाम्पल. इथं आपण स्क्रोल बार एक्झाम्पल डिस्प्ले झाला. त्यानंतर बघा जे स्क्रोल बार, इथं ऑब्जेक्टचं नाव काय आहे, एस. आता इथं आपण काय केलं, डिफॉल्ट यूज केलाय, डिफॉल्ट. ओके, सो आपला सिंपल जो आहे तो आपला स्क्रोल बार डिस्प्ले होईल. बाय डिफॉल्ट आपला कुठला असतो, हॉरिझॉन्टल. जो आपला हा आपला जो डिस्प्ले झालाय हा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे. ठीक आहे, आणि फ्रेमला आपण तो डायरेक्ट ऍड केलाय, एफ डॉट ऍड. दॅट्स इट, आणि विजिबिलिटी ट्रू केले. So this is the only simple example. So you can change our example also by passing some parameters. Now scroll bar use करताना आपल्याला जसं टेबल असेल, टॅब्ड पेन असतील, अशा ठिकाणी आपण स्क्रोल बार बऱ्यापैकी यूज करतो. कारण का, आपला जो फॉर्म समजा साईज लिमिटेड असेल, ज्यावेळी आपल्याला फॉर्म साईज किंवा ऍपलेट साईज ज्यावेळी लिमिटेड असते, त्याच केस मध्ये आपण शक्यतो यूज करतो. कारण का, जास्तीत जास्त एरिया किंवा डेटा कव्हर व्हावा यासाठी. ओके, दॅट इज ओनली द यूज ऑफ स्क्रोल बार. ओके, सो दिस इज इनफ फॉर टुडे. सो वी विल कंटिन्यू आवर नेक्स्ट कंपाउंड्स इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू.